आमदार राजेश क्षीरसागर यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथील नूतनीकरणाच्या कामाची पाहणी करून अधिकारी आणि कंत्राटदारांना कामात कोणतीही त्रुटी राहू नये अशा सूचना दिल्या। आगामी नुकसान झालेल्या नाट्यगृहाचं काम युद्धपातळीवर सुरू असून रंगकर्मी आणि कलाकारांच्या सूचनांचा आदर ठेवून काम करावं असं त्यांनी सांगितलं। नाट्यगृह पूर्वीप्रमाणे 722 आसन क्षमतेसह उभे राहणार असून स्टेज साऊंड आणि लाईटसाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात येणार आहेत। केशवराव भोसले नाट्यगृह असेल, त्याचबरोबर अंबाबाई मंदिर असेल, या ठिकाणी आज आपण आढावा घेतला। काय सांगा? नाही, 8 ऑगस्ट 2024 रोजी ऐतिहासिक असं छत्रपती शाहू महाराजांनी संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावावर एक उत्तम असं नाट्यगृह बांधलं होतं। ते 8 ऑगस्ट 2024 ला जळीतग्रस्त झालं आणि ताबडतोब दुसऱ्या दिवशी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी पाचारण करून 25 कोटी रुपये त्यासाठी मंजूर करून घेतले आणि एकंदरीत कामकाज सुरू असताना 27 मार्च 2025 रोजी रंगकर्मी दिनाच्या निमित्तानं याचं उद्घाटन व्हावं अशी एकंदरीत सर्वांची, रंगकर्मींची, कलाकारांची, त्याचबरोबर प्रेक्षकांची सर्वांचीच अपेक्षा होती। पण त्याला थोडा उशीर होताना दिसतोय, यासाठी मी आढावा घेतला आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज होता कामा नये। साऊंड असेल, एसी असेल, बैठक व्यवस्था असेल, कलाकारांसाठी जे काही स्टेज मांडले त्या ठिकाणी असेल, यासाठी पाहणी त्या ठिकाणी केली आणि 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं या केशवराव भोसले नाट्यगृहाचं उद्घाटन व्हावं यासाठी होण्यासाठी त्या ठिकाणी व्हावं यासाठी मी सूचना त्या ठिकाणी दिल्या। यावेळी महापालिकेचे शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांद्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजित मंडलिक, सचिन पाटील, गणेश रांगणेकर, श्रीकांत मंडलिक, राहुल चव्हाण आणि अशका बाजरेकर उपस्थित होते। नाट्यगृहाचं काम 1 मे पर्यंत पूर्ण होणार असून महाराष्ट्र दिनी लोकार्पण सोहळा पार पडेल असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला।